करी बनवण्यासाठी 2 टमाटे, 2 कांदे, अद्रक तुकडा, लसण, हिरवी मिरची 2 आणि भिजवलेले काजू करी बनवण्यासाठी मसाले घेतलेले धने पावडर, खसखस 2 चमचे, धने पावडर 2 चमचे, काळा मसाला 2 चमचे, लाल तिखट 2 चमचे, बेडगी मिरची 2 चमचे, 2 चमचे मीठ आणि थोडे लोणी। 1 लहान वाटी रात्रभर भिजवलेले काजू आणि 1 मोठी वाटी काजू। आता आपण एका टोपल्यामध्ये खसखस भाजून घेणार आहोत। आता आपल्याला खसखस भाजल्यानंतर 2 चमचे तेल टाकून आपल्याला पातेल्यामध्ये कांदा टाकून द्यायचा। कांदा टाकल्यानंतर अजून 1 चमचा तेल टाकून द्यायचं। आता लालसर कांदा झाल्यानंतर टोमॅटो टाकणार आहोत, नंतर लसण टाकणार आहोत, नंतर मिरची टाकणार आहोत, नंतर पुन्हा अद्रक आणि काजूचे तुकडे सगळं परतून घेणार आहोत। रात्री भिजवलेले काजू त्यात परतायला टाकणार आहोत। ग्रेव्हीचे सर्व पदार्थ टाकल्यानंतर 1 वाफ घेणार आहोत। आता वाफ होईपर्यंत आपण सुक्या काजूचे तुकडे करून घेणार आहोत। गॅस बंद करून सामग्रीला दुसऱ्या भांड्यात काढून थंड करून घेणार आहोत। टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही करण्यासाठी मिक्सरमध्ये टाकणार आहोत। त्यामध्येच आता खसखस पण टाकणार आहोत। आता आपण परत पातेल्यामध्ये तेल गरम करून घेणार आहोत। आता आपण सुके काजू तेलामध्ये भाजून घेणार आहोत। आता आपण तळलेले काजू दुसऱ्या टोपल्यामध्ये काढून घेणार आहोत। आपण 1 चमचा तेल टाकून घेणार आहोत। मिक्सर मध्ये काढलेली ग्रेव्ही आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत। आता आपण तेलामध्ये ग्रेव्ही पूर्ण तळून घेणार आहोत। आता आपण ग्रेव्ही लालसरपणा येऊपर्यंत तळून घेणार आहोत। ग्रेव्ही मध्ये मसाले टाकणार आहोत। धने पावडर, लाल तिखट, काळा मसाला, 2 चमचे लोणी आणि 2 चमचे मीठ। ग्रेव्ही मध्ये आपण सर्व मसाले परतून घेणार आहोत। आता आपण ग्रेव्ही टाकण्यासाठी पाणी कोमट करून घेणार आहोत। आता आपण ग्रेव्हीला तेल सुटण्यासाठी झाकून ठेवणार आहोत। अर्धे काजू आपण वाटीतले ग्रेव्ही मध्ये टाकून घेणार आहोत। मध्ये आपण गरम केलेले 1 फुलपात्र पाणी टाकणार आहोत। पाणी टाकल्यानंतर आपण पूर्ण भाजी हलवून घेणार आहोत। भाजीला तेल आल्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत। भाजून घेतलेले काजू आपण भाजीवर लावणार आहोत। आता आपण मोठ्या वाटीमध्ये भाजी काढून घेणार आहोत आणि सजवणार आहोत। आता आपण कोथिंबीर त्याच्यावर पसरून देणार आहोत। आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे।